असाल अडोली 40+ संघ तर आपण आल्याची नोंद करा. कारण की आपण का सूचना करतोय, कारण की भावेश कधी कधी फाटक एवढा वेळ जातो ना, मग त्यामुळे खेळाडू वेळ पोहोचत नाहीये. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू. बघा खेळाडू जरा मोजा मनोज जरा, कारण का 2 खेळाडू आलेले आहेत, पण कदाचित आपण तर कोळेगावचे 2 गेले असेल, साबेचा पण गेलाय, त्यामुळे कदाचित जास्ती खेळाडू होतील. केशव आलाय. कोळंबीची मार्कर केशव येतो, पहिले षटक घेऊन स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. या वेळेला खूप चांगली बॅटिंग केली होती आपण. सुभाष एक अतिशय चांगला अष्टपैलू, आपण सुभाष नाही माफ करा, विलास आहे माफ कर, विलास चांगला अतिशय चांगला बॅटर अष्टपैलू खेळाडू विलास. आणि आपण पाहू शकता सलामीची जोडी रामनाथ आलाय सलामीला. केशव पहिला चेंडू यावेळेला ड्राईव्ह केलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला काढलाय. चेंडू चालला यावेळेला थोडासा डायव्हर्ट होऊन थर्मॅन सीमारच्या पार चौकार. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला, बॅकफुट गेले आणि स्क्वेअर कटचा फटका आपल्याला बघायला मिळाला. यावेळेला ड्राईव्ह करायचे तर स्क्वेअर कटचा नंतर फटका खेळले. 14वा फलंदाजी आणि आपण आता चौकाराने खातं उघडलंय. हा चेंडू फटका खूप चांगला आहे, स्क्वेअर लागला, चेंडू वेगाने चाललाय सीमाच्या पार चौकार. केशव डान्सी डाऊच्या मध्ये फटका सुरू येते. यावेळेला मिड ऑफ चेंडू चालला, यावेळेला क्षेत्ररक्षक येतो, यावेळेला कव्हर रिजन मधनं राजेश येतो, चेंडूला फेड करतोय. केशव हवेमध्ये चेंडू यावेळेला कव्हरच्या दिशेने काढत होता, चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चूक झालीये, जीवदान मिळतो यावेळेला रामनाथला. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. अशा प्रकारचे जर तुम्ही झेल सोडलात तर तुम्ही कदाचित आपण विपक्ष संघाला त्याचा फायदा द्याल आणि विपक्ष संघ त्याचा ते बॅटर आपण चांगली कामगिरी करतील, तिथून चांगल्या धावा करतील. मग अशा विजयला जीवदान दिला, विजयने शेवटपर्यंत सामन्यामध्ये चुरस निर्माण केली होती, पण लॉंग ऑनला डॅनीने खूप चांगला झेल घेतला. पोपर संघ देखील आपण पाहिले तर सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. 2 चेंडू बाकी धावा दिल्या, दाखल करते दुहेरी अंकामध्ये 10 धावा आपण पाहू शकता. केशव चेंडू ऑन साइडला फटका चांगला, यावेळेला मिड ऑनला चेंडू बीट करून वेगाने चालला वाईडिश लॉंगांच्या दिशेने, तिथे झाले मेन स्पीड आणि तिथे रूपांतर झालं 4 धाव चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या आपण कधी 14. 1 चेंडू बाकी मग करा, 1 चेंडू बाकी 14 धावा. खूप चांगली बॅटिंग करतो यावेळेला आपण होतो विलास. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊच्या फटका सुरेख स्क्वेअर कटचा, चेंडू चालला बॅकवर्ड पॉइंटला बीट करून सीमाच्या चौकार. चौकार आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या आपण 18 धावा. सुरुवात दमदार केली शिल्डन 40+ संघाने.
टाइम स्प्रे 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 द्यायचं जरा. अरविंद पूल केला चेंडूला, यावेळेला चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे शिवाजीला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. वीस धावा धावफलक त्याकडे पाहू शकता. फटका चांगला रामनाथचा, पाठवून दिला चेंडूला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार झेल सोडल्यानंतर रामनाथ बघा किती घातक ठरतोय. शून्यावरती झेल सोडल्याने धावा वेगाने येतात यावेळेला. शेड्यूल 40+ संघाची धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता यावेळेला 26 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अरविंद केला पुन्हा एकदा ऑन साईडला आपण तर चेंडूला खेळण्यात यावेळेला आपण मध्ये चेंडू जोपर्यंत फीड येईल सुभाषला दुसरी धाव घ्यायची ती रामनाथ नाकारत. रामनाथला माहिती चेंडू फीड झालाय. डिप्स आपण तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला आपण पाहू शकता यावेळेला वेगाने पुढे सरकते. धाव फलक त्याकडे पाहू शकता यावेळेला. थोडस तिथे उभा नका राहू बघा कॉडलेस आहे तिथे. धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता यावेळेला पुढे सरकते. एकने दुसरी होते का पाहायचंय. 2 ला कन्वर्ट केलं यावेळेला. सुभाषचं आपण कौतुक करू यावेळेला विलासचं आणि आपण तर यावेळेला रामनाथचं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता यावेळेला वेगाने पुढे सरकते. 29 धावा धाव फलकाती लागल्यात. 29 धावा. अरविंद चांगला चेंडू तर यावेळेला कॉडब्यांचा अपील केलं जात आहे बघा. विलास स्वतः निघतोय कारण त्याला माहिती आहे माझी बॅटकडे आहे पंचांकडे पाहत नाही. स्पोर्ट्समॅनशिप खूप चांगली दाखवते त्यावेळेला विलास. अरविंद गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला यावेळेला पंच केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीप पॉइंटला खूप चांगला झेल पकडतो. बॅटर बाद होतो यावेळेला. त्याला मैदान सोडवायला
खूप चांगली बॅटिंग करतोय. षटकार आलाय त्याच्या बारामधून. पुणे धावन साईडला बॅटने चेंडू चालला वेगाने यावेळेला मिड विकेटला. राजेश येतो डीप मधनं चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या फलकर तेवढं पाहू शकतो यावेळेला 42 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. 14च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. अंतिम षटकामध्ये पाहायचं तर किती धावा येत आहेत, किती धावांचं लक्ष राहतंय. कारण इथून जो संघ जिंकेल तो भोपर बरोबर फाईट बॅक करेल. पाण्याची मागणी केली जाते. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला राजेश येतोय. त्याच्यात राजेश आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता रामनाथला जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय. बेचाळीस धावा झाले. 14च्या सरसेन धावा कुठल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने पाठवून दिला. स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. कधी 54 का बॅटिंग करतो रामनाथ. बघा जीवदान मिळाला आणि पुरेपूर फायदा घेतो. राजेश पुणे गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू तो यावेळेला बॅटची आतमधल्या कडेला लागतो. यावेळेला जोपर्यंत शॉट फायले तसे चेंडूला फीड करतो. 1च धाव मिळते. धाव संख्या 10 पलकर त्यावर पाहू शकतो यावेळेला 55 धावा. राजेश गोलंदाजी मार्कस टाकला. रेवन आलाय.
रेवन पायचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू उंच गेला यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू गेला यावेळेला सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय ते पाहायचा यावेळेला. षटकार. धावा प्रचंड धावा आपण वेगाने वाढतायत. या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 3 षटकार आले आहेत. एक सिंगल आले 19 आले आहेत 4 चेंडूमध्ये. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी. रेवन चांगली बॅटिंग करतो इथून. कॉडबेनचा अपील केलं जातं यावेळेला. बॅटर बाद आहे. अंतिम चेंडू. सुभाष चेंडू शप्पल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता. पंच वाईड चिखून करतायत. एक धाव कंप्लीट केले पाहिजे. दुसरी धाव होते का. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 64 आणि 65 धावांचं लक्ष असणार. याला मोठं लक्ष यावेळेला 65 धावांचं लक्ष. इथून जो संघ जिंकेल तो लगेच फाईट बॅक करेल. आपण तर भोपर 40+ संघाबरोबर राजू पाटील असतील संपूर्ण कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाईल. आपण प्रमोद मडवी कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष यांचा इथे सन्मान केला जातो. आयोजक सुदर्शन पाटील, गणेश सावंत, संदीप बोर, राजू पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान केला जातो. कशाल
डीजे धन्यवाद बाळू पाटील. स्पर्धा आपण पाहतो SRGS 40+ मैत्री चषक 2024 पर्व आपण पाहतो. स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिम दिवस दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतो तो काटे विपक्ष शिरडोन. 4 षटकांमध्ये 64 धावा कुठल्या. सलामीची जोडी आपण पाहतो राजेश पाटील मनोज पाटील तर गोलंदाज रोहन पाटील लेफ्ट मयूर विकेट. 24 चेंडू 65 धावांची गरज. स्ट्रायकिंगला राजेश पाटील गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑन साइडला क्या बात आहे. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाजाचा बॅट मध्ये येतो चौकार. स्पर्धेमध्ये काटे संघाने दुसरा क्रमांक पटकावला होता आणि जी स्पर्धा गाजवली होती काटे संघाने त्या स्पर्धेमध्ये मनोज पाटील 106 धावा कुठल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. तर गोलंदाज तयार लेफ्ट मोड विकेट. फ्रंट फुटला आले अतिशय सुरेख फटका ऑफ साइडला पंच केलाय. राजेश पाटीलच्या बॅटमध्ये लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार. दोन चौकार टोकलेत फलंदाज राजेश पाटीलनं. काटे संघाने देसीची श्रद्धांजली स्पर्धा जिंकली. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरले होते राजेश पाटील. बिंदाबाद रोहन पाटील लेफ्ट मोड विकेट. फ्रंट फुटला आले समोर खेळतात बॅक टू द बॉलर. चेंडू वेगाने सीमारेषा गाठतोय. बॅक टू बॅक 3 चौकार. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिलं. संघाने सामना जिंकला तर आयोजक सुदर्शन पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चौकार लागोपाठ टोकले. बिनबाद 12. दमदार सुरुवात आपण पाहतो राजेश पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाजाला इथं टार्गेट केलं जातं. गोलंदाज आपण पाहतो रोहन पाटील. मागच्या सीझनचा चॅम्पियन संघ आपण पाहतो शिरडोन संघ. गोलंदाज तयार लेफ्ट मोड विकेट. पुढचा चेंडू ऑफ साइडला क्या बात आहे. बॅक टू बॅक चौथा चौकार होता राजेश पाटीलच्या बॅट मधनं. हाताला दुखापत असताना सुद्धा संघासाठी सलामीला आले. चांगली फलंदाजी करतात. बिनबाद 16. 4 चेंडूंमध्ये 4 चौकार टोकले फलंदाजानं. 65 धावांचं लक्ष समोर असताना राजेश पाटीलने सुरुवात दमदार केली आहे. बिनबाद 16 धावा. रेवन पाटील लेफ्ट मोड विकेट. समोर खेळतात बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. चेंडू अडवला जातो तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न करतात. धावा फक्त 2 धावसंख्या पोहोचते 18 वर. धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक पहिल्या मार्गाचा असताना आतापर्यंत 4 चौकार ठोकलेत फलंदाज राजेश पाटील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू ऑन साइडला क्या बात आहे. 5वा चौकार येतोय. धावसंख्या तब्बल 12च्या वेगाने पुढे सरकते 22 वर पोहोचते. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण पहिला गोलंदाज होते रेवन पाटील. धावा खर्च केले तब्बल 22. लक्ष ठेवलं शिरडोन संघाने 65 धावांचा आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करता सुरुवात दमदार झाली काटे संघाची. बिनबाद 22 धावा.
मध्ये धावांची गरज होती 65. पहिल्या षटकात धावाला तब्बल 22. आता मात्र 18 चेंडूने 43 ची गरज. धावा होतील 22 पाटील. पहिल्या षटकात सुरुवात दमदार झाली. बिनबाद 22 धावांची भागीदारी आपण पाहतोय ती राजेश पाटील मनोज पाटील दरम्यान. या दुसऱ्या षटकामध्ये सुभाष पाटील कशी गोलंदाजी करतात ते पाहावं लागेल. 18 चेंडू 43 ची गरज. स्ट्रायकरला आपण पाहतो 40+ ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली मनोज पाटील स्ट्रायकरला. चेंडू 43 ची गरज. सुभाष पाटील लेफ्ट हँड विकेट. पहिला चेंडू पंचांनी 9चा इशारा केला. 1+1 जर चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला असता 22 पाटील तर नक्की षटकार गेला असता. इतक्या वेगाने बॅट फिरले होते फलंदाज मनोज पाटीलनं. धावसंख्या आपण पाहतो दाफलकर 24 वर पोहोचली आहे. लीडची संधी असेल फलंदाज राजेश पाटील कडे. ऑन साइड लास्ट. क्या बात है. राजेश पाटील इज ऑन फायर. षटकार. धावसंख्या तब्बल 30 वर पोहोचली आहे. सतरा चेंडू 35 ची गरज. गोलंदाज तयार. उलटा चेंडू ऑफसाइडला खेळता. चेंडू परतून मध्ये दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. मनोज पाटील पुढे सरकतात तोपर्यंत धावा येतात त्या 2. आता मात्र चेंडू उरले ते 16 आणि धावांची गरज असेल 33. 16-33 चं इक्वेशन आपण पाहतो. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 32 धावा. पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी राजेश पाटील आणि मनोज पाटील या 2 फलंदाजां दरम्यान. 16 चेंडू 33 ची गरज आणि 46 धावा हायेस्ट भागीदारी आपण पाहिली होती कालच्या दिवसात. खोल्या टप्प्याचा चेंडू ऑफसाइडला खेळतात तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते 33 वर. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 15 आणि धावांची गरज असेल 32. 15-32 चे इक्वेशन. हे 3 चेंडू काटे संघासाठी फार महत्वाचे असेल. 3 चेंडूने 3 मोठे फटके आले. धावांचं अंतर वेगाने कमी होईल. मात्र 3 चेंडूंमध्ये गोलंदाजी चांगली झाली सुभाष पाटीलच्या माध्यमातून तर कमबॅक करेल शिवडन संघ. पंधरा चेंडू 32 ची गरज. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. फलंदाज थोडेसे सफल झाले होते. बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते. गोलंदाजाने बरोबर हेरलं. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला. डॉट बॉलची समाप्ती होते. चौथा चेंडू 33 ची गरज. या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल काटे संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र फलंदाज झेल सुटलाय. प्रयत्न चांगला केला क्षेत्ररक्षकानं तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. आता मात्र चेंडू उरले ते 13 आणि धावांची गरज असेल 31. 13-31 चं इक्वेशन. थोडस कठीण ठरतंय मात्र लक्ष अशक्य नाहीये. 13 चेंडू 32 ची गरज. ऑफ साइडला खेळले. सुरेख फटका आपण पाहतो. दुसरीचा प्रयत्न करतील का. केला जातो. राजेश पुढे सरकतात आणि सुरक्षित पोहोचले तोपर्यंत धावा आल्या त्या 2. अशा पद्धतीने 2 षटकांमध्ये आपण पाहतो धावा आल्या ते एकूण टोटल 36 धावा. आता 12 चेंडूने 29 ची गरज. पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी आपण पाहतो ती राजेश पाटील मनोज पाटील दरम्यान. आता 12 चेंडूने 29 ची गरज.
बघा आता 3 षटक संपल्यानंतर तरी पाणी घेऊन जा प्लीज. आता नको, 3 षटक संपल्यानंतर घेऊन जा, गरज लागली तर पंच सांगतील. कैलास पाटील 12 चेंडू 29 ची गरज. सेकंडला मनोज पाटील ऑफसाईडला खेळतात, फटका फसला, झेल टिपला जातो, बिग विकेट डाऊन. मनोज पाटीलला माघारी परतावं लागतं. पहिला धक्का बसला 36 धावांवर. 11 चेंडू 29 ची गरज असेल. गोलंदाज किसन पाटील, कैलास पाटील येत आहेत. गुड बॉलिंग, तेज तर्रार चेंडू. अजूनपर्यंत बॉडी शरीरापासून चेंडू दूर ठेवला जेणेकरून चेंडूने बॅटचा संपर्क होणार नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. 10 चेंडू 29 ची गरज. 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेला नाही. गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. गुड बॉलिंग. 12 चेंडूंमध्ये 29 ची गरज होती. आता मात्र 9 चेंडू उरले. धावांची गरज असेल 29. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च न करता गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूमध्ये 22 धावा आल्या. त्यानंतर असं वाटलं की काटे संघ चांगल्या पद्धतीने वाटचाल करतोय. मात्र मनोज पाटील बाद झाले. टपाचा चेंडू बॅक टू द बॉलर. समोर खेळूया. क्षेत्ररक्षक आले संतोष पाटील. गुड फिल्डिंग. एका हाताने चेंडू अडवला. धावचीची शक्यता. फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. राजेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. तोपर्यंत धावा आल्यात त्या 2. आता मात्र चेंडू उरलेत ते 8 आणि धावांची गरज असेल 27. 8-27 21 असताना मात्र 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके मारावेच लागतील. 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले. धावांचं अंतर वेगाने कमी होईल. मात्र जर गोलंदाजाने 2 चेंडू चांगले हाताळले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा राहतील. आठ चेंडू 27 ची गरज. गोलंदाज तयार. रॅडम राऊंड विकेट. वेट बॉलिंग एक्स्ट्रा विध्वस्त. दांडी गोल झाले. आता मात्र समीकरण 7 चेंडू 29 ची गरज. सात चेंडू 27 ची गरज. गोलंदाज तयार. सेकंडला आपण पाहतो नवीन फलंदाज अरविंद पाटील. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. भावेश पाटील तब्बल 22 धावा आल्या. असं वाटलं की काटे संघ चांगल्या पद्धतीने खेळतात. मात्र राजेश पाटीलचा अपवाद वगळता मात्र त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी खराब फलंदाजी आपण पाहिली. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत आतापर्यंत. 7 चेंडू 27 ची गरज. गोलंदाज तयार. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. अशा पद्धतीने काय गोलंदाजी केली आहे बघा गोलंदाजानं. 6 चेंडूने आता मात्र कठीण लक्ष उरलं 27 धावांचं.
मागच्या सीझनचा चॅम्पियन संघ आपण पाहतो जगावती 40+ शिल्डन संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो साबेस टुर्नामेंटच्या स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारा काटे संघ. सहा चेंडू 27 ची गरज. आपल्या बॅटचा पेस ओपन करावा लागेल फलंदाज राजेश पाटीलला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 5 चौकार ठोकले त्या फलंदाजाने तोच फलंदाज स्ट्राईक घेतला. 6 चेंडू 27 ची गरज. नवनाथ तय्यार बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी वाईटचा इशारा केला. अनंतर दासंग पुढे सरकते. आता मात्र 6 चेंडू आणि 26 ची गरज. 4 मोठे फटके इथे मारावे लागतील. 4 षटकार 4 चेंडूंमध्ये आले तर उरलेल्या 2 धावा धावून घ्याव्या लागतील. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका पाटला चेंडू पडतो मध्ये वेगाने दुसऱ्याचा नक्कीच प्रयत्न करतो. राजेश पाटील पुढे सरकतात तोपर्यंत धावा येतात त्या 2. आता मात्र चेंडू उरलेत ते 5 आणि धावांची गरज असेल 24. प्रयत्न करतात राजेश पाटील मात्र प्रयत्नाने यश लाभत नाहीये. मोठा फटका येणं गरजेचं असेल. मोठा फटका आला तर सुरुवात होईल. मात्र इथं डबल सिंगलला प्राधान्य दिलं तर मात्र सामना गमावा लागू शकतो काटाई संघाला. ऑन साइडला खेळतात. चेंडू पडतो मध्ये कदाचित चौकार जाईल का पाहायचं. ब्लेड फिल्डिंग. किसनला आपण पाहतो जबरदस्त क्षेत्ररक्षण. किसन मैत्रे 4 चेंडू 23 ची गरज. आता मात्र इथून 4ही षटकार मारावे लागतील. कारण 3 षटकार 1 चौकार आला सुद्धा तरी सुद्धा सामना जिंकू शकत नाहीये. ऑनसाइडला खेळतात. चेंडू पडतो मध्ये. संतोष पाटीलला आपण पाहतो फक्त सिंगल. सामने पकडगट्टी निर्माण केली जगावती 40+ शिल्डन संघानं. शेवटच्या षटकात नवनाथ पाटील चांगली गोलंदाजी करतात. 3 चेंडू 22 ची गरज. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आता मात्र सामन्यावर पूर्णपणे पकडगट्ट निर्माण केली आहे. फलंदाज बाद झालेत. आता चेंडू उरलेत ते 2. धावांची गरज असेल 22. शिवाजी येतात नवीन फलंदाज. SRGS 40+ मैत्री चषक 2024 चे पर्व आपण पाहतो. पर्व दुसरं. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. भोपर संघ उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. कालचा दिवस आपण पाहिला. ओमसाई 40+ अडवली संघाने गाजवला. अंतिम संघ फेरीत दाखल झालाय. ओमसाई अडवली संघ. फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. गुड बॉलिंग. फलंदाज बाद. 1 चेंडू. फक्त औपचारिकता शिल्लक उरल्या सामन्यामध्ये विजयाचे उंबरठ्यावर जगावती 40+ शिल्डन संघ. अशा पद्धतीने शिल्डन संघ उपांत्य फेरी सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि या सामन्याचा सामनावीर ठरतो 9 डाऊट. ज्याने एका षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. तोच ठरतो कैलास पाटील मॅन ऑफ द मॅच.